मग याच्यावरती महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, देशाचे कृषी मंत्री असतील, त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत. शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी, हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात. रस्त्यावर बंदुका रोखलेले शेकडो हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता. अडथळे निर्माण करण्यासाठी रस्त्यावर खळे ठोकू शकता. पण 500 कोटी रुपयाचं रोज नुकसान होत आहे. त्या संदर्भात सरकार गांभीर्यानं तो विषय हाताळायला तयार नाही. हे प्रश्न जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे. आणि नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती पुन्हा सुरू झालेल्या आहेत गॅरंटीच्या. शेतकऱ्यांना गॅरंटी, ही गॅरंटी, हमी भावाची गॅरंटी. मग द्या ना हमी भाव, अब दे दो ना. 500 कोटी रुपयाचं नुकसान जर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रोज होत असेल तर आता या आंदोलनाचा साधारण 16वा दिवस आहे. 16वा दिवस. काय करतायत मोदी? परदेशामध्ये घंटा वाजवत फिरतायत, अबुधाबीला लोकांना मूर्ख बनवतायत. काय करतायत तुम्ही? हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या घंटावाद्यांना विचारायला पाहिजे. सर, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अवस्था विजत असलेल्या दिवसारखी झाली आहे. त्यांची ईडी चौकशी झाली पाहिजे. कहा? देखिए, ये जो है, जब 2 साल पहले ये प्रोटेस्ट आंदोलन हुआ था किसानों का, तब भी भारतीय जनता पार्टी ने ये कहा था कि किसान नहीं है, खलिस्तानी है. उन्हें खलिस्तानियों से पैसा आता है आंदोलन के लिए. नक्सलाइट है, माओवादी है, वो किसान नहीं है, हजारों किसान नहीं है. और फिर एक बार किसान आंदोलन को इस प्रकार से बदनाम करने की कोशिश नरेंद्र मोदी और उनकी सरकार कर रही है. हजारों किसान एक खलिस्तानी है, हजारों लाखों किसान टेररिस्ट है, नक्सलाइट है, माओइस्ट है. अगर है तो गोली चलाओ, हिम्मत है तो गोली चलाइए ना आप. ये पूरा नरेंद्र मोदी और उनकी सरकार जिस तरह से किसान आंदोलन को, जिस तरह से वो हैंडल कर रही है, मुझे लगता है पूरा मामला हाथ से निकल चुका है. सर, MSRDC बांद्रा रिक्लेमेशनची जी जागा आहे 29 एकर, ती अदानी यांना डेव्हलपमेंटसाठी तुमच्या इमारती बांधण्यासाठी, त्यासाठी LNT देखील निवेदन दिलं होतं. आणि टर्नओव्हर पाहिलं तर अदानी यांनाच भेटणार असं विरोधकांकडून. बघा, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही. इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेली आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नावं जाहीर करा. ही जी सूचना व आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे. मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून, हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे. गोरखधंदा. आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत. आमच्याकडे नाही आहेत, आमच्या पक्षाकडे नाही आहेत, किंवा काँग्रेसकडे नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत, डाव्यांकडे नसावेत, पण त्यांच्याकडे आहेत. मिठागराची जमीन मोदीला, म्हणजे अडाणींना, धारावी अडाणींना, आता बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता. अडाणींना, अख्खी मुंबई अडाणींना. म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणी नगर केलं तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हुतात्मे दिलंय त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल. काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी, हिंदुत्व रक्षक,
काय करतायत काय कोल्हापुरात बसून? अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांचे पुसत बसले आहेत. हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांचे पुसत बसले आहेत. अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम अडाणींचा. आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला इलेक्ट्रल बॉन्डचा, तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी नावं जाहीर होतील, हे बघा तुम्ही कोणाची नावं येत आहेत ते. सर राज्याच्या राजकारणात